श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 457 उपशम प्रकरण सर्ग 80। वसिष्ठ पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे एखादा दुष्ट लांडगा डोंगराच्या दरीतून पळून जातो, त्याप्रमाणे माझ्या देहरूपी मंदिरात विवेकाचा प्रवेश होताच हा माजलेला चित्तरूपी वेताळ तेथून चालता झाला ही महद्भाग्याची गोष्ट आहे. अत्यंत जड, क्षणभंगूर आणि दुष्ट अशा या मनाने या सर्व आज्ञजनांना भारित करून आपल्या कह्यात ठेवले आहे. हे केवढे आश्चर्य आहे. परंतु हे क्षुद्र मना, या मूढ जनांना तू छळतोस. यात तुझा पराक्रम तो काय आहे? त्यात तुझी मोठी शक्ती ती कसली? किंवा त्यात तुझा बडेजाव तो काय आहे? हिम्मत असेल तर ये आणि मला कसा छळतोस ते आता पाहू. तू आपला अंमल माझ्यावर गाजविलास तरच तू पराक्रमी आहेस असे मी मान्य करेन. हे मूढ मना, मी तुला मारित नाही, कारण तू यापूर्वीच सर्वथैव मेला आहेस हे मी जाणतो. तू मृत म्हणजे असद्रूप आहेस हे जाणणे म्हणजेच तुझा वध करणे. तू जिवंत आहेस असे समजून तुझ्याबरोबर अनेक भूतांचा सहवास घडविणाऱ्या संसाररूपी अनेक रात्रींमध्ये मी अगदी गढून गेलो होतो. परंतु हे चित्त मृत आहे, जिवंत नाही याचे मला आता ज्ञान झाल्यामुळे चित्ता, तुझी आशा आता अजिबात झुगारून देऊन मी केवळ आत्म्याच्याच ठिकाणी स्थित होऊन राहणार आहे. माझे खरोखर महद्भाग्य म्हणूनच हे चित्त मृत आहे असे ज्ञान मला आज झाले आहे. त्या मूर्ख चित्ताच्या नादी लागून कोणी भल्या माणसाने आपले जीवित फुकट घालवू नये. या देहरूपी घरातून त्या शठ मनाला हाकलून लावल्यामुळे मी आता स्वस्थ चित्त झालो आहे. या चित्त वेताळाच्या नादी लागून मी कितीतरी दिवस पर्यंत या संसारातील नानाविध खेळ खेळलो. परंतु आता त्या सर्वांचे स्मरण झाले म्हणजे माझे मलाच हसू येते. धिप्पाड अशा त्या चित्तरूपी वेताळाला मी विचाररूपी तलवारीच्या योगाने ठार मारून त्याचे प्रेत मी आपल्या हृदयरूपी घरातून फेकून दिले ही खरोखरच सुदैवाची गोष्ट होय. चित्तरूपी वेताळ ठार झाल्यामुळे पवित्र अशा परम पदवीप्रत जाऊन पोहोचलेल्या या माझ्या शरीररूपी घरात मी आता सुखाने नांदे. विचाररूपी मंत्राच्या प्रभावाने माझे मन मेले, चिंता मेली आणि अहंकाररूपी राक्षसही ठार झाला. आता सर्व वैषम्य भावाचा निराश झाल्यामुळे मी आत्मस्वरूपामध्ये स्थिर होईन. हे मन माझे कोण? ही आशा तरी माझी कोण? त्याचप्रमाणे अहंकार तरी माझा कोण लागत होता? आणि स्त्री पुत्रादी परिवाराचे तरी मी काय लागत होतो? बरे झाले आणि माझे भाग्य उदयाला आले आणि ह्या सर्वांची कटकट कायमची मिटली. यास्तव सर्वत्र एकरूपाने असलेल्या कृतकृत्य, निर्मल, नित्य, निर्विकल्प आणि चिद्रूप अशा माझ्या मलाच माझे नमस्कार असो. मला आता शोक नाही, मोह नाही. अहम ह्या रूपाने भासमान होणारा जडांश हे माझे स्वरूप नव्हे. अहम प्रत्ययाने गोचर होणारा चिदात्म हे माझे स्वरूप नाही असेही नाही. तसेच मी अनात्मा नव्हे. सारांश म्हणजे सर्व रूपाने स्थित असणाऱ्या मला माझे नमस्कार असो. अहम प्रत्ययाने गोचर होणारा विषय मी नव्हे, तसेच मी अनात्मा नव्हे. अहम शब्दाने प्रत्ययास येणारा मी म्हणजे मी नव्हे व त्याच्याहून भिन्न असा दुसरा कोणी नव्हे, तर सर्वच मी आहे. माझ्या या सर्वात्मक स्वरूपाला नमस्कार असो. चतुर्दश भुवनांना कारण मी आहे, त्यांना धारण करणारा मी आहे व ती भुवनेही मीच आहे. परंतु माझे स्वरूप देशकालादिकांच्या योगाने मर्यादित होऊ शकत नाही. माझ्या या अपरिच्छिन्न ब्रह्मस्वरूपाला नमस्कार असो. नित्य, निर्विकार, निरंश, सर्वव्यापी, सर्व आणि सनातन अशा माझ्या आत्मस्वरूपाला नमस्कार असो. रूपरहित, नामरहित, स्वयंप्रकाश,
सर्वव्यापी आणि आत्मरूपाने सर्वत्र असणाऱ्या माझ्या आत्मस्वरूपाला नमस्कार असो. सर्व सर्वगत सूक्ष्म आणि जगताला प्रकाशित करणाऱ्या अशा ज्या सत्तेप्रत मी जाऊन पोहोचलो आहे त्या माझ्या सत्तेला म्हणजे माझे मलाच नमस्कार असो. समुद्र, पृथ्वी आणि नद्या यांच्या सहवर्तमान असलेली दृश्य संपत्ती मी नव्हे. त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या योगाने सुशोभित झालेले असलेले आणि पुढे होणारे असे जग मी नव्हे किंवा त्रिकाली असणारे सर्वच मी आहे. माझ्या अशा या सर्वव्यापी स्वरूपाला नमस्कार असो. सारांश म्हणजे ज्याच्यापासून सर्व मनोविकल्प दूत आहेत आणि म्हणूनच जो सम आहे, तसेच जे अखिल विश्वात आणि विश्वाच्या बाहेर प्रकट झाले आहे, अशा माझ्या स्वयंप्रकाश अज जरामरण रहित त्रिगुणातीत आणि अनंत अशा ईश्वरी स्वरूपाला मी नमस्कार करतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.